सुरुवातीपासून नारी ही केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. लीलाबाई लक्ष्मण गावडे यांचा सन्मान होत आहे. नऊवारी साडी आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान होत आहे. सौभाग्यवती मनीषाताई देशमुख यांचा सन्मान करतात. वंदना कारभारी कोते यांचा सहावार साडी आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. ती राहिली बरं का मागं राहिली. पल्लवी राहिली. पल्लवी राहिली. वंदना कारभारी कोते यांचा सन्मान होत आहे. वत्सला अमृता कोते, सौभाग्यवती रोहिणी राजेंद्र कोटे यांचा सन्मान होत आहे. तो सन्मानाचा स्वीकार करावा. अहो द्या नाव काय आता देऊन टाका ना सगळ्यांना. चंद्रकला महिपत कोते, सुशीला रामनाथ बोराडे, शालन सुनील आरोते, रोहिणी राजेंद्र शेळके, पल्लवी पोपट कोते, वैशाली प्रकाश देशमुख, रोहिणी सुरेश कोते, रोहिणी राजेंद्र कोते, कमल राजेंद्र देशमुख, सविता अरुण देशमुख, कमल नानासाहेब कोते, सुरेश गायकवाड या सर्व महिलांचा या ठिकाणी साडी आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. हा नारी शक्तीचा सन्मान आहे. जग घडवणारी, संस्कार देणारी व समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. आजच्या या खास दिवशी स्वर्गीय विमलदेवी भाऊसाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नारी शक्तीचा सन्मान म्हणून हा सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नारी शक्तीचा करूया मान, तिच्यामुळे उजळतो संसार महान. कधी ती ममतेची सावली, प्रेरणा देते पावलं पावली. आई म्हणून देते संस्कार, बहीण म्हणून उभी राहते आधार, पत्नी म्हणून सोबतीला सामर्थ्य देते, मुलगी म्हणून घरात चैतन्य भरते. अशा या आईचा, खुर्च्या काढून घ्या मागच्या लगेच अशा या आईचा, बहिणीचा, पत्नीचा, मुलीचा, सुनाचा, एकूणच सर्व नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी होत आहे. खुर्च्या काढून घ्या का सर मागच्या तिकडे संदीप मागो, थोडं मागो. संदीप मागो. थोडा असं तुम्ही थोडं पुरासवा. संदीप मध्ये नका दे तिकडं. सर याच्यानंतर आरती होईल सांगा. आजच्या आरतीचे मानकरी आहे. मी ज्या सौभाग्यवतीचा नाव घेतले त्यांनी आरतीसाठी सौभाग्यवती शिल्पा रवींद्र देशमुख, सौभाग्यवती मनीषा राजेंद्र देशमुख, सौभाग्यवती कल्याणी प्रवीण देशमुख, सौभाग्यवती ऋतुजा अमोल देशमुख, सौभाग्यवती रुपाली सचिन देशमुख, सोनिया अभिजित देशमुख या सर्व महिलांना विनंती आहे, भगिनींना विनंती आहे की आपण मॅडम आता स्टेजवर झाला आहे. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन
पोटी बाळा जय दुनिया जय निर्मळ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नेली शाळा अर्धांगी पार्वती स्वतःच्या भात शेवटीचे उदाहरण शिकंठ निळा ऐसा शंकर शौर्य उमावला स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव देवी गते सागर मंथन केले समाजी ओळखी दहन सापडले ते तू असुरपणे दाशन केले नीलकंठना मोठ्या आरती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव रंग भटंगार सुंदर मनमारी पंचानन मनमोहन मोहन सुखारी सकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुतीला रामदास अंतर जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गटवारी दुर्गे संसारी अनाथ माता अंबे करुणा विस्तार वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवार जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी त्रिभुवनेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवनी गौरी पाता तुझैसे नाही चारी सबले परंतु ना बोलवे काही काही विवाद पडता पडलो प्रवाही जे तू भक्ताला घेते तू दासाला घेता जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी बहुभाषा आंबे तुझं वाचून कोण पूर्विलाशा नरात तल्लीन झाला पदपंकज रेषा जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी श्री अंबाबाई करी सिंहासनी हो प्रतिपदे पासून घट स्थापना ती करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवत रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारगर सतीन काय महिमावर नोतीचा हो द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो सकाळमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारगर सतीन काय महिमावर नुडीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पाहसी प्रसन्न अंतःकरणी हो पूर्ण कृपे जगन्माते मन मोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते माऊलीचा हो उदोकार सतीन काय महिमावर नोतीचा हो पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्घ्यपाद्य पूजने तुझला भवानी सविती हो रात्रीचे समयी करती जागरण हरी कथा हो आनंदे प्रेमाचे आपले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारगर सतीन काय महिमावर नोतीचा हो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तना हो घेऊन देवट्या हस्ती प्रसन्न झाली भक्त तुळा हो उदो बोला उदो अंबा काय महिमावर नोतीचा चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन वाळे वाळी नमने नम माता